येषु सर्वदा गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रानृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः. तर आपण न्यूमरोलॉजी जीवनामध्ये कुठं कुठं वापरू शकतो किंवा वापरतो याच्याविषयी एक थोडीशी आपण माहिती बघूया की आपल्या जीवनामध्ये अंकशास्त्राचा संबंध कुठे येतो. आणि मग त्यानंतर आपण आपलं आजचं जे प्रेझेंटेशन आहे, आज आपण जन्मांक म्हणजे काय, भाग्यांक म्हणजे काय आणि अंक कुंडली कशी मांडायची इथपर्यंत आपण प्रेझेंटेशन शिकणार आहे. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा तुमच्यापैकी सर्वांना मी परत एकदा सूचना सांगतो की आपण हा जो कोर्स आहे या कोर्समध्ये इंटरॅक्टिव्ह सेशन्स म्हणजे इंटरॅक्शन आपल्याकडून चांगला व्हावं यासाठी शेवटची 15-20 मिनिटे आपण एकमेकांशी संपर्क साधत असतो. पण सुरुवातीला जे माझा मेन जो कोर्स आहे तो शिकवून व्हावा यासाठी आपण सर्वांनी काही वेळ सर्वांना मी म्यूट करतोय. तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही हँड रेज करू शकता. तुमच्या झूमच्या जो बार आहे खाली टूल बार आहे त्या टूल बार मध्ये एक हात दाखवलाय बघा, तो हात तुम्ही वापरू शकता आणि त्या हाताच्या साह्याने तुम्ही सांगू शकता की मला प्रश्न विचारायचा आहे म्हणून. बरोबर आहे. तर लेट स्टार्ट प्रेझेंटेशन आपण करूया. पॅक करून ठेव व्यवस्थित. दुसरे मी तुम्हाला म्यूट केलेलं आहे सर्वांना. तर आपल्या जीवनामध्ये जन्मतारखेचा आपल्यावर किती प्रभाव असतो ते आपण सर्वजण आपण सकाळी उठल्यापासून पाहत असतो. आपण सकाळी एक अलाराम लावलेला असतो आणि त्या अलाराम मध्ये आपण एक टाइम सेट केलं असतं. कोणी 6:30 केलं असतं, कोणी 5:55 केलं असतं, कोणी 5:30 केलेलं असतं, कोणी 7 केलेलं असतं. ज्याची त्याच्या जीवनामध्ये जशा प्रकारचे त्याला गरज असते तशा प्रकारची त्याने वेळ लावलेली असते, म्हणजे तिथं वेळेचा संबंध आला. मग आपण सकाळी उठल्यावर एक ठरवतो की आपल्याला हे या वेळेमध्ये काम करायचंय, हे या वेळेमध्ये करायचंय वगैरे. म्हणजे वेळ ही आपल्याशी निगडीत आहे, म्हणजे नंबर्स हे निगडीत आहेत. आपण जेव्हा एखादं काम सुरुवात करतो त्यावेळी तारीख बघतो सुरुवातीला, त्यामुळे तारखेचा आपला खूप जवळचा संबंध असतो आणि त्यामुळं ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या तारखा दिलेल्या आहेत, ज्या तिथी दिलेल्या असतात, त्या तिथी या आता प्रचलित नाही आहेत. म्हणजे आज कुठली तिथी असं तुम्हाला विचारलं तर तुम्ही 100% माहिती सांगू शकणार नाही. ती का सांगू शकणार नाही, तर तुम्हाला त्याचा वापर नाहीये. आज तारीख 14 आहे हे सगळ्यांना माहिती आहे, ऑगस्ट महिना चालू आहे. त्यामुळे न्यूमरॉलॉजीचा प्रभाव आपल्यावर जास्त होतोय आज. म्हणजे न्यूमरॉलॉजी म्हणजे काय, तर ते आपण कॅथलिक कॅलेंडर वापरतो, ग्रीक कॅलेंडर वापरतो आणि आपण तिथीला पंचांगामध्ये पण काय दिलेलं असतं, तिथीच्या तिथं तारीख दिलेली असते इंग्लिश, त्यामुळं तिथं नंबरचा संबंध येतो आपला. त्यानंतर आपला जन्म प्रमाणपत्रा साठी जी तारीख दिलेली असते ती तारीख आपण ऍक्च्युली न्यूमरॉलॉजीसाठी वापरायची नाही. आपण जी तारीख वापरायची आहे ती आपली प्रत्यक्ष जन्मतारीख वापरायची आहे. आणि ती जन्मतारीख वापरत असताना आता इथं मात्र नियम आपण ज्योतिषाचा लावायचा नाही की सकाळी सूर्योदयानंतर जी तिथी जन्माला आला तर ती तिथी रात्री 1 वाजता जर एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला तर त्याची इंग्लिश तारखेप्रमाणे तारीख बदलती आणि मग ती आपल्याला विचारात घ्यावी लागते. त्यामुळं आपल्याला इथं
विचार करत असताना लक्षात ठेवायचं आहे की तारीख जी घ्यायची आहे ती इंग्लिश तारखेप्रमाणे आपली जन्मतारीख घ्यायची आहे. जन्मतारीखच घ्यायची आहे. आपण ऍडजस्टमेंट केलेली तारीख असेल किंवा दाखल्याला लावलेली दाखल्यावरची तारीख असते ती उपयोगात येत नाही. तर दुर्दैवानं काही जणांचा जन्म 1 जूनला झालेला आहे. असे कित्येक जण तुम्हाला भेटतील की सगळ्यांचे जन्म 1 जूनला झालेले आहेत. तर ते 1 जूनला ज्यांची तारीख जन्म झालेला आहे त्यांच्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारचं असं काही न्युमरॉलॉजी वापरता येत नाही. मग त्यांना आपल्याला काय करावं लागतं, तर आपल्याला अशा लोकांची जशी ज्यांची जन्मवेळ माहीत नाही, त्यांची कुंडली निघत नाही, तशी ज्यांची जन्मतारीख माहीत नाही आहे ती लोक सुखी आहेत. त्यांच्यासाठी आपण काहीही करू शकत नाही. त्यामुळे जन्मतारीख तुमची माहीत असणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबरीने आपल्याला जेव्हा आपल्याला जन्मतारीख माहीत असती तेव्हा त्या जन्मतारखेचा वापर करून आपण आपण आपली जन्मांक काढायचे, म्हणजे जन्माची तिथी जी असते आपली, जसं की आज तारीख आहे 14. तर आज जी ज्या व्यक्ती जन्माला येईल त्याचा जन्मांक येईल 4+1 किंवा 1+4 असं जर आपण केलं तर जन्मांक येतो 1+4 = 5. म्हणजे आज जी व्यक्ती जन्माला आली आहे त्याचा जन्मांक 5 आहे. हे सर्वांना माहीत असेल तरी पण मी माहिती सांगतो. जन्मांक काय असतो, तर जन्म ज्यावेळी तुमचा होतो त्या जन्म झालेल्या तारखेचा संबंध याच्याशी असतो आणि याचा प्रभाव तुमच्यावर खूप असतो. आता आपण जे आज शिलेडियन न्यूमरॉलॉजी शिकणार आहे त्याच्यानुसार ह्याचा प्रभाव तुमच्या वयाच्या 36 वर्षापर्यंत फक्त होणार आहे. याच्यामुळे तुमचा स्वभाव, तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे रिस्पॉन्सेस, तुमचं कम्युनिकेशन, तुमची नॅचरली एनर्जी कशी आहे, तुम्ही आळशी आहात का, तुम्ही कामसू आहात का, हे सगळं दाखवलं जातं. तुमचा स्वभाव कसा आहे, तुमचं कम्युनिकेशन कसं आहे, तुमचं जीवनाकडे बघायचं परसेप्शन कसं आहे, तुम्ही कुठल्या व्यक्ती निवडता संगत करण्यासाठी, लहानपणी तुमचे कुठले मित्र होते, कुठल्या बेंचवर तुम्हाला बसायला आवडतं, हे सगळं तुम्हाला तुमचा जन्मांक ठरवत असतो. आणि त्यामुळं आपल्याला जन्मांकाचा प्रभाव हा स्वभाव जाणून घेण्यासाठी खूप उपयोगी पडतो. तर आपण 1 to 9 नंबर्स शिकणार आहे. त्या नंबर्स मध्ये आपण या सगळ्या गोष्टी शिकणार आहे की 1 नंबरची क्वालिटी काय, 2 नंबरची काय, 3 नंबरची काय, 4 नंबरची काय, हे सगळं आपण तिथे शिकणार आहे. आता आपल्याला जन्मांक जसा महत्वाचा आहे तसाच न्यूमरॉलॉजी मध्ये असतो भाग्यांक महत्वाचा असतो, ज्याला आपण ड्रायव्हर आणि कंडक्टर म्हणतो. जसं की आपण आजपासून आपण एक नवीन शब्द आपल्या संग्रहामध्ये ऍड करायचा आहे, तो म्हणजे जन्मांकालाच ड्रायव्हर म्हणायचं, जो आपल्याला ड्राईव्ह करतो. आपण कुणाशी भेटायचं, कुणाशी बोलायचं, कुठल्या व्यक्तीशी संबंध ठेवायचे, कुठल्या व्यक्तीशी ठेवायचे नाहीत, हे ड्राईव्ह करणारा नंबर म्हणजे ड्रायव्हर आहे. त्यानंतर एक कंडक्टर म्हणून एक, जसं बसमध्ये कंडक्टर असतो आणि ड्रायव्हर असतो तसं तुमच्या जन्मतारखेची संपूर्ण बेरीज करून ती एकांकी करायची. जसं 7 ऑगस्ट 2026 ही तुमची जन्मतारीख आहे, तर 7+8+2+2+6 असं केल्यानंतर 25, म्हणजे साधारण 2+5 परत 7 आली. तर या भाग्यांक किंवा हिला जे कंडक्टर म्हणतात हिचं दुसरं नाव आहे लाईफ पाथ नंबर किंवा हिला प्रारब्धांक म्हणतात. या तारखेला हा जो नंबर आहे हा तुमच्या जीवनात खूप महत्वाचा आहे. याला प्रारब्धांक म्हणतो आपण, लाईफ पाथ नंबर म्हणतो, याला भाग्यांक म्हणतो, याला कंडक्टर म्हणतो. हा तुमच्या जीवनाचा मार्ग, तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या दीर्घकालीन संधी आणि तुम्ही जीवन कशा प्रकारे हाताळाल, जीवनाकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा राहील, हे सगळं तो नंबर ठरवत असतो. जसं आता हा 7 नंबरचा व्यक्ती आहे तर हे 7 नंबर हा केतूच्या प्रभावाखाली आहे. तर केतू हा त्याच्या भाग्यांकावर म्हणजे त्याच्या प्रारब्धावर किंवा त्याच्या लाईफवर हा इन्फ्लुएन्स देईल. जसं वय वाढत जाईल तसं तसं काय होईल, शिक्षण, करिअर, कुटुंब, हे सगळं 36 वर्षापर्यंत मेन मेन गोष्टी तुमच्या सगळ्या होतात. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये करिअर
आधी एज्युकेशन तुमचं पूर्ण होतं, एज्युकेशन नंतर करिअर तुमचं डिसाईड होतं, करिअर नंतर मॅरेज होतं, नंतर मुलं होतात. नॉर्मली तुमचं जर व्यवस्थित लग्न झालं 30व्या वर्षी, तर 36व्या वर्षापर्यंत तुम्हाला मुलं वगैरे सगळं झालेले असतं. त्यानंतर प्रारब्धांकाचा परिणाम होतो, तोपर्यंत तुमच्यावर संमिश्र परिणाम असतो. जास्त इन्फ्लुएन्स जन्मांकाचा असतो आणि कमी इन्फ्लुएन्स प्रारब्धांकाचा असतो. चेलेडियन पद्धती आपण आज शिकणार आहे. न्यूमरॉलॉजीमध्ये अनेक पद्धती आहेत. पायथागोरस पद्धती आहे, अ, वैदिक न्यूमरॉलॉजी आहे. आपण जी शिकणार आहे ते चेलेडियन न्यूमरॉलॉजी आहे. याच्यामध्ये काही मित्र अंक असतात आणि काही अशुभ अंक असतात त्यांचे, म्हणजे त्याला आपण शत्रू अंक म्हणू. ते आपण हळूहळू शिकणार आहे. आपण नामांक शिकणार आहे. नामांक म्हणजे काय, तर तुमचा जन्म, जे जन्माचं नाव आहे जे तुमचं रजिस्टरवर लागलेलं आहे, म्हणजे आपण म्हणतो माझं संध्येतलं नाव हे आहे, माझं बारशातलं नाव हे आहे, ते नाही. तुम्ही जे नाव आधार कार्डवर प्रिंट झालेलं आहे, तुमचं जन्म दाखल्यावर आलेलं आहे, पासपोर्टवर आलेलं आहे, ते नाव ही तुमची ओळख किंवा तुमची स्पंदनं तयार करतं. आणि त्याचा परिणाम हा तुमच्या अंककुंडलीमध्ये होत असतो. जसं अंककुंडलीमध्ये तुमची जन्मतारीख महत्वाची आहे, त्याचबरोबरीने तुमच्या नामांकाची बेरीज पण खूप महत्वाची असते. त्यामुळे आज आपण बघतो की एक ट्रेंड आहे, लोक आपलं नाव बदलून घेतात, त्याच्यामध्ये एखादं लेटर ऍड करतात, एखादं लेटर कमी करतात. तर त्याचं कारण असं असतं की त्याची व्हायब्रेशन्स ही तुमच्या जीवनाशी मिळती जुळती असतात. तर आपण जन्मांक काढायचा आहे, भाग्यांक काढायचा आहे, नामांक काढायचा आहे. आणि हा नामांक काढत असताना आपल्याला जी पद्धत वापरायची आहे ती परत चेलेडियन न्यूमरॉलॉजी वापरायची, की ज्याच्यामध्ये एक नंबर म्हणजे AIJQY, दोन म्हणजे BKR वगैरे, हे आपले चार्ट आपल्याला सगळ्याला शिकायचे आहेत. त्यानंतर आपल्याला कुवा नंबर शिकायचा आहे, की जो फेंगशुई मध्ये वापरला जातो जास्त. पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी हा वेगळा असतो. 2000 नंतर जे मुलं जन्माला आली त्यांच्यासाठी वेगळा नियम आहे. 2000च्या आधी जी मुलं जन्माला आली त्यांच्यासाठी कुवा नंबरचा नियम वेगळा आहे. तर साधारण आपल्याला अशा प्रकारे हा सिलेबस आहे, की ज्याच्यामध्ये आपण या गोष्टी पाहणार आहोत, की ज्या आपल्याला नंबरशी कनेक्टेड आहेत. याच्यापेक्षा खूप सिलेबस भरपूर आहे, पण मी आता तुम्हाला बेसिक बेसिक काही गोष्टी सांगतोय की ज्या आपल्याला उपयोगी आहेत. आता आपण आजच्या विषयाकडे जाऊया. आजचा विषय आपला आहे तो म्हणजे अंककुंडली मांडायची आपल्याला. आता अंककुंडली म्हणजे लोशोग्रीड आपल्याला मांडायचं आहे, की जे आपल्याला रोज मांडायचं आहे. रोज आपल्याला ह्याची प्रॅक्टिस करायची आहे. एकही दिवस याच्यासाठी चुकवायचं नाहीये. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एक होमवर्क करायचं आहे. तुम्हाला सर्वांना जर पैसे हवे असतील जीवनामध्ये, भरपूर पैसे हवेत आपल्याला, जगण्यासाठी पण हवेत आणि म्हणजे मृत्यूसमयी पण हवेत, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला हवेत, कुठल्याही प्रसंगी आपल्याला पैसे हवे असतात. तर रोज तुम्ही तुमच्याकडं एका वहीमध्ये ग्रीन पेननी अशा प्रकारे लोशू ग्रीड, म्हणजे ज्याला आपण लक्ष्मी यंत्र म्हणतो, हे लक्ष्मी यंत्र आहे, हे ग्रीन पेननं काढायचं आहे. ह्याच्यामधले नंबर हे तुमचे पाठ पाहिजेत. हीच अंककुंडली आहे तुमची. ह्याच्यामध्ये नंबर आहे की आपल्याला जसं एखादी जन्मकुंडली असते आणि त्या जन्मकुंडलीमध्ये एक नंबर्स फिक्स असतात. जसं तुम्हाला माहिती आहे की एखादी जन्मकुंडली आहे, या जन्मकुंडलीमध्ये लग्नस्थान हे फिक्स असतं. तर तुम्ही कुठलीही कुंडली आणा तर इथं एक आकडा हा असतोच, म्हणजे एक हे लिहिलेलं नाही पण हा एक आकडा आहे. तसं लोशो ग्रीडमध्ये कायमस्वरूपी इथं 8 आकडा आहे. इथं एक आहे, इथं 6 आहे, इथं 5 आहे, इथं 7 आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे, हा 9 आहे आणि हा 2 आहे. आता आपल्याला काय करायचंय, आजच्या तारखेची आपल्याला अंककुंडली मांडायची आहे. आजची तारीख आहे आपली 14 ऑगस्ट 2026. आणि या तारखेची आपल्याला कुंडली मांडायची आहे, अंककुंडली. अंककुंडली म्हणजे ज्याला आपण लोशोग्रीड म्हणतोय ती मांडायची आहे. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल, तर आपल्याला आजची तारीख लिहून घ्यावी लागेल. 14 ऑगस्ट 2026.
26 ही लिहून घेतली आपण तारीख. आता आज जे बाळ जन्माला आलेलं आहे त्याचा ड्रायव्हर म्हणजे जन्मांक ज्याला आपण म्हणतो तो येणार 1+4 म्हणजे 1+4 = 5. तो 5 येईल. आणि त्याचा कंडक्टर म्हणजे ज्याला आपण प्रारब्धांक म्हणतो, लाईफ पाथ नंबर म्हणतो, तो 1+2+2+2+2+6. टोटल येते 1+4 5, 8 आणि 5 13, 13 आणि 2 15, 15 आणि 2 17 आणि 17 आणि 6 23. 2+3 23. 2+3 5 टोटल येणार इथं. म्हणजे आपला आजचा ड्रायव्हर आहे 5 आणि कंडक्टर पण 5 आहे. कशाही पद्धतीने तुम्ही बेरीज करू शकता. 14 आणि 8 22, 22 आणि 2 24, 24 आणि 2 26, 26 आणि 6 32. 2+3. आणि असंही केलं तुम्ही 1+4 5, 8 आणि 5 13, 13 आणि 2 15, 15 आणि 2 17, 17 आणि 6 23. अशी जरी टोटल केली सिंगल डिजिटची तरी टोटल तीच येणार आहे, पण कंपाऊंड नंबर बदलणार आहे. त्यामुळं बेरीज करत असताना अशी बेरीज करायची नाही. 14+8+2 2+2+6 अशी नाही करायची. बेरीज करताना 1+4+8+2+2+2 अशी 6 केल्यावर हा 5 नंबर येईल, पण हा 23चा 5 येईल आणि हा 14चा 5 येईल. या नंबरमध्ये फरक आहे. कंपाऊंड नंबर्समध्ये प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. 5 नंबरची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. 14 मध्ये 1 आणि 4 आहे त्यामुळे त्याची वेगळी आहे. 23ची वेगळी आहे, 32ची वेगळी आहे, 41ची वेगळी आहे, 50ची वेगळी आहे, 59ची वेगळी आहे, 68ची वेगळी आहे, 77ची वेगळी आहे, 86ची वेगळी आहे आणि 95ची वेगळी आहे. त्यामुळे हे सगळे 9च्या 9 नंबर्स हे टोटल 5च दाखवतात. ह्याची फ्रिक्वेन्सी पूर्ण वेगळी असते. पण आपल्याला जी बेरीज करायची आहे ती कंपाऊंड नंबर्स करत असताना सिंगल डिजिटची टोटल करत जायचे. तर आता आपण आजची अंककुंडली तयार करूया. मी अंककुंडली तयार करत असताना ग्रीन कलर वापरतोय. तुम्ही सगळ्यांनी शक्यतो ग्रीन कलर वापरा अंककुंडली लिहित असताना. तो आपल्याला फायनान्शियल गेन देणार असतो. तर आजची या जी व्यक्ती जन्माला आलेली आहे त्याच्या जन्मतारखेमध्ये 1 आहे म्हणून मी इथे 1 लिहिला. त्याच्या जन्मतारखेमध्ये 1 आहे म्हणून मी इथे 1 लिहितो. मग 4 आहे म्हणून इथे 4 लिहितो. मग 8 आहे म्हणून 8 लिहितो. आणि 2 आहे म्हणून 2 लिहितो. परत 2 आहे म्हणून परत 2 लिहितो. परत 6 आहे म्हणून 6 लिहितो. आता आपल्याला आपला जो जन्मांक आहे तो पण आपल्या अंककुंडलीवर प्रभाव टाकतोय म्हणजे 5 नंबर. तोही मला लिहायला लागेल. 5 मी लिहिला इथं आणि परत इथं 5 लिहिला. कारण कंडक्टर ड्रायव्हर आणि कंडक्टर म्हणजे जन्मांक आणि भाग्यांक दोन्ही मला हे जन्मकुंडलीमध्ये लिहायचे आहेत, कारण ते माझ्या जन्म कुंडलीवर प्रभाव टाकतात. आता काही न्यूमरोलॉजिस्ट नेम नंबर पण जन्मकुंडलीमध्ये ऍड करतात, तर तो नेम नंबर पण ऍड होतो. काही पुढच्या उदाहरणांमध्ये आपण नेम नंबर पण ऍड करायचा आहे. आता ही अंककुंडली झाली. या अंककुंडलीमध्ये काही महत्वाचे नंबर्स असतात ज्याला आपण एक्झिस्टिंग नंबर म्हणतो. म्हणजे नंबर जे आहेत लिहिलेले ग्रीन कलरनं ते सगळे एक्झिस्टिंग नंबर आहेत. आता मी रेड कलरने जे लिहितो ज्याला मिसिंग नंबर म्हणतो आपण, ते मिसिंग नंबर आहेत. 9 आहे का इथं? तर इथं 9 नाहीये. 3 आहे का? 3 नाहीये. 7 आहे का? 7 नाहीये. म्हणजे या कुंडलीमध्ये या व्यक्तीच्या जीवनामध्ये 3 नंबरचा अभाव राहणार आहे.
त्यानंतर 9 नंबरचा अभाव राहणारे आणि 7 नंबरचा कायमस्वरूपी अभाव राहणारे. एक्झिस्टिंग नंबर मी ग्रीन कलरला लिहिलेले आहेत. मिसिंग नंबर, मिसिंग म्हणजे जे आपल्या कुंडलीमध्ये नाही आहेत, की जे आपल्याला जसं ज्योतिषशास्त्रामध्ये आपण नीचेचे ग्रह म्हणतो किंवा अशुभ ग्रह म्हणतो, ते मिसिंग नंबर असतात. आणि रिपिटेटिव्ह नंबर पण तसेच असतात, की टू मच इज व्हेरी बॅड. एखादा नंबर खूप जास्त झाला तुमच्याकडे, तुम्हाला साखर दिली आणि खूप दिली, म्हणजे चहा दिला आणि त्याच्यामध्ये 5 चमचे साखर घातली, तर तो तुम्हाला चहा जाणार नाही, कारण तो अगदी घशाशी येईल. त्याचं कारण आहे की टू मच इज व्हेरी बॅड. तसा हा रिपिटेटिव्ह नंबर जो असतो, तो सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्रास देतो. तो कुठल्याही प्रकारची अतिरिक्त ऊर्जा निर्माण करतो. आणि या लोशो ग्रीडमध्ये रिपिटेटिव्ह नंबर आहे 5. 5 नंबर दोनदा रिपीट झालेला आहे, म्हणून तो रिपिटेटिव्ह मध्ये आलेला आहे. म्हणजे 3 प्रकारचे नंबर आपल्याला इथे येत असतात. पहिला नंबर आहे एक्झिस्टिंग नंबर्स, की जे आपण लोशो ग्रीडमध्ये लिहिलेले आहेत. त्यानंतर आहे मिसिंग नंबर, की जे मिसिंग होतात. आणि दुसरा आहे रिपिटेटिव्ह नंबर. आता या तिन्हीचा प्रभाव हा आपल्याकडं होत असतो. आणि तो झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये त्याचा परिणाम कसा होतो, काय होतं, त्याचं एक प्रेझेंटेशन आपण बघूया. मग मी तुम्हाला एक उदाहरण सोडवायला देणार आहे, त्यावेळी तुम्ही मला त्याविषयी शंका विचारू शकता. तर लोशो ग्रीड हे ऍक्च्युली जेव्हा आपल्या अभ्यासामध्ये येतं, तेव्हा लोशू हा एक चायनीज सायंटिस्ट होता. आणि त्यांना आपलं जे लक्ष्मी यंत्र आहे, किंवा ज्याला आपण सूर्ययंत्र म्हणतो, ते सूर्ययंत्र पंचदशाक्षरी यंत्र हे त्यांना याच्यासाठी वापरलेलं आहे. आता हे पंचदशाक्षरी जे यंत्र आहे, मॅडम तुम्हाला आवाज येत नाहीये? आवाज येतोय ना अरे सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. आवाज येतोय तुम्हाला? चॅट बॉक्स मध्ये येस नो लिहा. हा ठीक आहे, थंबपाठ दाखवलाय. मॅडम तुमचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तुमच्याकडे आवाज काय येत नाही, चेक करा जरा. आवाज बारीक येतोय तुम्हाला? नाही, आवाज व्यवस्थित येतोय माझा, काही प्रॉब्लेम नाही, माझ्याकडे तर छान आहे रेंज. कोणतरी व्हेरी लो लिहितोय. तुमच्या इथल्या स्पीकरचा आवाज वाढवा. तर लोशू हा एक सायंटिस्ट होता, जो न्यूमरोलॉजिस्ट होता, अंकशास्त्रज्ञ होता. आणि त्यानं भारतामध्ये पूर्वीच्या काळी प्रवास केला असावा असं वाटतं. कारण हे जे पंचदशाक्षरी यंत्र आपल्या भारतामध्ये होती, पंचदशाक्षरी म्हणजे काय, तर या यंत्रांची बेरीज कशी करा, म्हणजे 4, 5, 6 15 येते, 5 4 9 6 15. 2, 5, 8 डायगोनली करा, ती पण 15 येते. 8 2 10 5 15. 9, 5, 1 ही पण 15 येते. उभी, आडवी, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, डायगोनली कशी बेरीज करा, ह्याची बेरीज 15 येते. सो हे पंचदशाक्षरी यंत्र आहे. आणि 15 आकडा हा शुक्राच्या प्रभावाखाली आहे, 6 नंबर म्हणजे. आणि त्यामुळे हे जर रोज तुम्ही तुमच्या डायरीमध्ये यंत्र लिहिलं ग्रीन कलरमध्ये, तर तुम्हाला फायनान्शियल गेनिंग खूप चांगल्या प्रकारचं होतं. आता या स्लाइडमध्ये आपण काय शिकणार आहे, तर ग्रीड म्हणजे काय, तर चौकोन. आणि यामध्ये आपण रिपीटेड नंबर आणि मिसिंग नंबर हे लिहिणार आहेत. तर आता 4, 9, 2, 3, 5, 7, 8, 1, 6 हे तुम्हाला पाठच करावं लागेल. रोज तुम्हाला हे लिहायचं आहे. 4, 9, 2, 3, 5, 7, 8, 1, 6. वरच्या ओळीमध्ये जो भाग आहे, तो तुमच्या मेंदूशी संबंधित एक प्लेन असतं, की जे आपल्याला विस्तार आणि सोमवारच्या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. 4, 9, 2 प्लेन. 3, 5, 7 हे तुमच्या हार्टशी रिलेटेड, म्हणजे तुमच्या इमोशनशी रिलेटेड प्लेन आहे. आणि 8, 1, 6 हे तुमचं प्रॅक्टिकल प्लेन आहे किंवा ऍक्शन प्लेन आहे, की जे तुमचं कर्म कसं करायचं हे दाखवत आहे. 4, 3, 8 हे एक वेगळं प्लेन आहे. 9, 5, 1 हे एक वेगळं प्लेन आहे. 2, 7, 6 हे एक वेगळं प्लेन आहे. म्हणजे 4, 5 आणि एक डायगोनली परत
4 5 6 म्हणजे 4 5 6ची जर आपण तिरकी रेषा मारली तर त्याच्यातून एक गोल्डन प्लेन तयार होतं. हे गोल्डन प्लेन खूप कमी लोकांच्या कुंडलीमध्ये असतं. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक जन्मतारखेचं उदाहरण घेतलं आपण 14 ऑगस्ट 2026. 14 ऑगस्ट 2026च्या जर आपण अंक वेगळे वेगळे केले आणि ते जर लिहिले आपण तर 1 4 8 2 2 6 हे नंबर आपल्याकडे आहेत. आणि त्यामुळं आपल्याकडं आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे उदाहरणामध्ये जन्मांक काढला 5 आहे, भाग्यांक काढला 5 आहे, एकाच आपण 4ची पूर्ण बेरीज केली इथं आणि या ठिकाणी आपण पूर्ण तारखेची बेरीज केली आणि मग आपण इथं कन्क्लुजनला आलो की मिसिंग नंबर आहे 357 379 आणि रिपीटेड नंबर आहे 2 आणि 5. मगाशी माझ्याकडनं सांगायचं राहिलं, 2 नंबर सुद्धा 2 वेळा रिपीट झाला आहे आणि 5 नंबर सुद्धा 2 वेळा रिपीट झालेला आहे. आता हे तिन्ही नंबर जे असतात प्रेझेंट नंबर किंवा एक्झिस्टिंग नंबर, मिसिंग नंबर आणि रिपीटेड नंबर हे तुमची मानसिक, तुमचे जे सायकोलॉजिकल पॅटर्न आहेत, तुमचा स्वभाव आहे आणि त्याच्यामुळं तुमच्या जीवनामध्ये होणाऱ्या अडचणी, तुम्ही चुकीचे घेतलेले निर्णय आणि तुम्ही कुठेतरी अडचणीत येत असतं ते सगळं दाखवत असतात. तर आता या आजच्या जन्मतारखेमध्ये 2 नंबर 2 वेळा आलाय आणि 5 नंबर 2 वेळा आलेला आहे. आता आजची तारीख आपण क्लाससाठी का घेतली तर माझा कुवा नंबर 5 आहे, की जो माझा ब्लेसिंग नंबर आहे, जो माझा एंजल नंबर आहे, ज्याची 4 आणि 1 तारीख 5च येते आणि माझी टोटल पण आजच्या तारखेची टोटल पण 5 येते. तर न्युमरोलॉजी अशी आपल्याला इम्प्लिमेंट करू शकतो आपण, की ज्या पद्धतीनं आपल्याला ती इम्प्लिमेंट करायची त्या पद्धतीने आपण ती वापरू शकतो. आता हे जे एक्झिस्टिंग प्लेन आहे जे तुम्हाला दिसतंय, आता या केसमध्ये आपण थोडंसं बघूया. 492 एक प्लेन आहे. 492 म्हणजे हे जर कंप्लीट होत असेल, आता पहिल्यांदा मी तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगतो की फार कमी लोकांच्या कुंडलीमध्ये काही कमी प्लेन असतात त्याच्याविषयी माहिती देतो आणि मग आपण थोडंसं पुढे जाऊया. 492 हे मगाशी मी एक सांगितलं एक प्लेन येतं, 357 एक प्लेन येतं आणि 8166 एक प्लेन येतं. ही कंप्लीट जर झाली तर तुमच्या अंककुंडलीची ताकद खूप वाढते. 438 एक प्लेन येतं, 951 एक प्लेन येतं आणि 2786 एक प्लेन येतं. म्हणजे जवळजवळ 6 प्लेन झाली आणि 852 हे सिल्वर प्लेन आहे आणि 456 हे गोल्डन प्लेन आहे. फार कमी लोकांच्या जीवनामध्ये ही प्लेन येतात. 852 हे प्लेन फार कमी लोकांच्या जीवनामध्ये येतं आणि 456 हे तर अत्यंत दुर्मिळ असतं. काही अत्यंत कमी व्यक्तींच्या कुंडलीमध्ये 456 आपल्याला एकत्र दिसतात. त्याहीपेक्षा खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला 5 नंबरच मुळात लोकांच्या कुंडलीमध्ये मिळत नाही. अनेक लोक असे आहेत की ज्यांच्याकडे 5 मिसिंग आहे. आणि जर आपण जसं वास्तुशास्त्र शिकतो त्या वास्तुशास्त्रामध्ये जसं ब्रह्मस्थान आहे तसं या ग्रीडचं ब्रह्म हे 5 आहे. सेंटर आहे त्याचं, बॅलन्स करणार आहे 5 नंबर. आणि हा 5 नंबर बऱ्याच कुंडल्यांमध्ये मिसिंग असतो. आता मिसिंग नंबरला काय रेमेडीज द्यायची, रिपिटेटिव्ह नंबरला काय रेमेडीज द्यायची, हे आपण या प्लेनमध्ये शिकणार आहे, आपल्या क्लासमध्ये शिकणार आहे. तर आपल्याला 492 प्लेन काय आहे, 357 प्लेन काय आहे, 816 प्लेन काय आहे, 438 काय आहे, 916 काय आहे, 276 काय आहे, हे सगळं शिकायचं आहे. प्लस 456 काय आहे, 2158 काय आहे. हे आपले जवळजवळ 8 प्लेन तयार होतात अशा प्रकारे वास्तुशास्त्रामध्ये, सॉरी न्यूमरॉलॉजीमध्ये. आणि हे सगळेचे सगळे प्लेन हे आपल्याला शिकायचे कोर्समध्ये. आणि त्यासाठी आपल्याला परत आपल्या एका जन्मतारखेकडे जायचं आहे आणि आपल्याला एक जन्मतारीख आज बघायची आहे. या जन्मतारखेमध्ये आपल्याला काही एक्झाम्पल्स बघायचे की ज्या एक्झाम्पल्सच्या द्वारे तुम्हाला त्याचा ड्रायव्हर आणि कंडक्टर शोधायचे आहे आणि मग तुम्हाला लोशो ग्रीड मांडायचे आहे. लोशो ग्रीड मांडायला मी तुम्हाला आत्ता शिकवलेलं आहे. आता मी ज्यांना येणार नाही त्यांना मदत करणार आहे, ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी. आजची तारीख आपण घ्यायची आहे 28 मार्च
1975, 28 मार्च 1975 या जन्मतारखेशी आपण कनेक्ट व्हायचंय की यामध्ये आपल्याला लोशो ग्रीड, भाग्यांक, जन्मांक हे सगळे लिहायचेत. 28 मार्च 1975, 28 मार्च 1975, 28 मार्च 1975. ट्वेंटी एट मार्च 1975. त्याचा ड्रायव्हर काय आणि कंडक्टर काय आपल्याला शोधायचं आहे आणि मग लोशो ग्रीड मध्ये आपल्याला त्याची अंक कोंडणी लिहायची आहे. जर कोणाला येत नसेल तर मला विचारा. मी आता अनम्यूट करण्याची जी परमिशन्स आहे ते तुम्हाला दिलेली आहे.